राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजना मंजूर झाली आहे. 10 एप्रिल 2026 रोजी पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ही योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. या योजनेसाठी 4,000 कोटीपेक्षा जास्त निधी ठेवण्यात आला आहे. या योजनेत पशुपालनाला उद्योगाचा दर्जा देण्याचा प्रयत्न आहे. फक्त जनावरं देणं नाही, तर शेड, सोलर उपकरणं, विमा अशा सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. योजना कशी आहे? 50 शेळ्या प्लस 5 बोकड किंवा 50 मेंढ्या प्लस 5 मेंढे, 3 वर्षाचा विमा, शेड, कडबा कुट्टी, सोलर सेटअप. एकूण प्रकल्प खर्च सुमारे 11.38 लाख. अनुदान SC/ST संवर्गासाठी 75% सुमारे 8.5 लाख रुपये. OBC जनरल 50% सुमारे 5.7 लाख. 2 टप्प्यात पैसे मिळतील. पात्रता सर्व प्रवर्ग पात्र. SC/ST OBC जनरल. प्राधान्य अल्पभूधारक 1 ते 2 हेक्टर, वनपट्टाधारक, महिला 30% आरक्षण, दिव्यांग 5% आरक्षण. महत्त्वाच्या अटी: स्वतःची जमीन आवश्यक किंवा 5 वर्षाचा भाडेपट्टा. प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक नसेल तर 2 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र. एका कुटुंबातून फक्त एक जण पात्र. मागील 3 वर्षात समान योजना घेतलेली नसावी. लागणारी कागदपत्रे 7/12/8A भाडेपट्टा जर जमीन स्वतःची नसेल. प्रशिक्षण प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र जर प्रशिक्षण नसेल. बचत गट प्रमाणपत्र महिलांसाठी. UDID दिव्यांगासाठी. अर्ज प्रक्रिया एप्रिल शेवट ते जून पहिला आठवडा. ऑनलाईन अर्ज सुरू शक्यता. पोर्टलवर अर्ज छाननी, पात्र लाभार्थी निवड, उर्वरित प्रतीक्षा यादीत. महत्त्वाचे: प्रशिक्षण घेणे खूप गरजेचे आहे. पशुपालन हा जोखीम असलेला व्यवसाय आहे. योग्य ज्ञान आणि नियोजन आवश्यक. ही योजना खूप मोठी संधी आहे, पण कागदपत्र, प्रशिक्षण तयारी आधीच केली तरच फायदा मिळेल.